केडगाव प्रभाग क्रमांक 16 चांगलाच चर्चेत। शिवसेना अन अपक्षांच्या प्रचाराचा शंखनाद। प्रभाग क्रमांक 16 केडगाव सध्या चांगलाच चर्चेत असून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांच्या जोरावर 2 टर्म नगरसेवक असलेले दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओमकार सातपुते, सुनीता कोतकर शिवसेना तर मंगल धस आणि हर्षवर्धन कोतकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। प्रभागात प्रत्येकांच्या गाठी भेटी आणि प्रचार फेऱ्यांमुळे प्रभाग 16 सध्या चांगलाच चर्चेत आलाय। या संदर्भात शिंदे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ओमकार सातपुते यांनी डिजिटल अहिल्यानगरला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। प्रभाग क्रमांक 16 चे माजी नगरसेवक दिलीप भाऊ सातपुते यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे या प्रभागामध्ये आणि या जोरावर आता आपण उमेदवारीला सामोरे जात आहात, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमचे मार्गदर्शक दिलीप दादा सातपुते साहेब असतील, ते इथं माजी नगरसेवक होते। 10 वर्ष त्यांनी या प्रभागात भरपूर भरगोसचा असा निधी आणून इथं भरपूर रस्त्याचे, ड्रेनेजचे, लाईटीचे जे प्रश्न काही मागच्या काळात सोडवले होते। आज शाहूनगर सारख्या ठिकाणी फिरतोय, अंबिकानगर असेल, आमचं एकनाथ नगर असेल आणि उर्वरित भाग असेल, सगळीकडे ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस आम्हाला एकच लोकांकडनं एक प्रतिक्रिया मिळते की बाबा भूषणनगर सारखा जो कमर्शियल एरिया जो डेव्हलप केला आहे, जिकडे जे कॉन्क्रीटचे रोड, लाईट असतील, रस्ते असतील, पाण्याची तिकडं जी कमी दुर्व्यवस्था आहे, इकडं खूप जास्तच प्रमाणात पाण्याच्या बाबतीत सगळ्या माता भगिनींची मोठी कंप्लेंट आहे। रस्त्यांच्या बाबतीत असेल, शाहूनगरकडच्या आणि सगळ्याच भागात, आज शाहूनगरमध्ये आहेत आम्ही, पण सगळ्याच उर्वरित भागात असं म्हणणं आहे की भूषणनगर सारखा आमचा परिसर खऱ्या अर्थाने तुम्ही डेव्हलप केला पाहिजे। आणि त्याच विकास कामांच्या जोरावर मी असेल, आमच्या कोतकरताई असतील, हर्षवर्धन भाऊ असतील आणि दससाहेब असतील, मंगलताई असतील, आम्ही सगळेजण शिवसेनेच्या अधिकृत पॅनलकडनं आम्ही 2 धनुष्यबाण, एक स्कूटर आणि नारळाच्या चिन्हावर या ठिकाणी पुरस्कृत करून त्यांच्यासोबत आम्ही एकत्रित येऊन विकासाच्याच मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही 100% पार पाडणार आहोत। पाठिंबा आहे का कुणाचा? आम्हाला जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा, माता भगिनींचा, इथल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा, वडीलधाऱ्यांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या तरुण सहकारी बांधवांचा आम्हाला खूप मोठा प्रतिसाद आणि खूप मोठा पाठिंबा आहे। आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की 10 वर्ष नगरसेवक पद उपभोगलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहे, तर ही निवडणूक सोपी जाईल असं वाटतं का? खूप सोपी जाईल ताई। मागील काही काळात जे काही कामं रखडलेत त्या कामाच्या आणि काय असतं, कोणाचे ॲब्सेन्स या ठिकाणी लाभलेले, म्हणजे त्यांची उपस्थिती नव्हती इथं गेल्या 5 ते 7 वर्षात मागं जे कामं रखडलेले आहेत, त्या सगळ्या रखडलेल्या कामांमुळं इथली जी परिसरातील नागरिक असेल, इथली जी मायबाप जनता असेल, प्रचंड त्रस्त आणि प्रचंड असा रोष त्यांच्या मनात आहे। आज आम्ही फिरतोय तर ते सगळं व्यक्त होतोय आणि मतदान रूपी मायबाप जनता आशीर्वाद देणार आहे। त्याच्यामुळे खूप सोपी अशी ही निवडणूक आहे आणि प्रचंड बहुमताने आमचा पॅनल विजयी होईल, ही जनतेच्या वतीने मी ग्वाही देतो। नक्कीच, धन्यवाद। डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधला। आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवित आहोत। या भागातील अनेक मोठे रस्ते व अनेक समस्या आम्ही 5 वर्षात पूर्ण केल्या असून शिवसेनेच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याच जोरावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत। आमचे उमेदवार ओंकार सातपुते, हर्षवर्धन कोतकर, मंगल धस तसेच सुनीता संजय कोतकर या प्रचंड बहुमताने या भागातून 100% निवडून येणार ही ग्वाही देतो। आणि केडगावचा इतिहास पाहता विरोधकांचं तुमच्या समोर मोठं आव्हान आहे का? कोणतंच आव्हान नाही आमच्या समोर, ते फक्त एखाद्याला दुसऱ्याला मदत करायची म्हणून काही अपक्षांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु आमच्या शिवसेनेचा पॅनल 100% निवडून येणार ही काय दगडावरची पांढरी रेष आहे।